जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील आडगाव भोंबे येथे पाठलाग करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील जालनाकडे अवैध विक्री करण्यासाठी येणाऱ्या गुटखा वाहतुकीवर पारध पोलिसांनी कारवाई केली आहे। ही अवैध वाहतूक करणाऱ्या चालकांना वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सोमवारी सायंकाळी पारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून एका इकोस्पोर्ट गाडीतून जळगाव फतेपूर गोर्धी मार्गे धावडा तालुका भोकरदनकडे मध्य प्रदेशातून गुटखा भरून येत आहे। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुसिंगे यांनी सहकाऱ्यांसह खासगी वाहनाने जाऊन जळगावकडून धावड्याकडे येणाऱ्या रस्त्याजवळ दबा धरून बसले होते। तेव्हा त्यांना सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास त्या मार्गे सदरची कार येताना दिसली। पोलिसांनी त्यास थांबण्यासाठी इशारा केला, मात्र त्या चालकाने गाडी न थांबवता समतानगर धावडाकडे भरधाव वेगाने घेऊन निघून गेला। पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग सुरू केला असता त्या वाहनाने धावडा येथील समतानगर रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलेल्या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या काही लोकांना धडक देऊन तो पुढे शिवना जिल्हा छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने निघून गेला। मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग न सोडता काही ग्रामस्थांच्या मदतीने शिवना ते अनवा मार्गावरील आडगाव भोंबे येथे सदर वाहन पकडले। पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता या वाहनात विविध कंपनीची 17,42,000 रुपये किमतीची गुटखा पुड्यांची काही पोती मिळाली। यात शेख अमीर शेख बाबा आणि शेख अमीर शेख सिराज दोघे राहणार काझी मोहल्ला भोकरदन हे 2 इसम आढळून आले। पोलिसांनी गुटख्यासह एकूण मिळालेला 18,92,570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पारध पोलीस ठाण्यात तो जमा केला आहे। तर सदर 2 आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। पुढील तपास पोलीस करत आहेत। काल दिनांक 29/1/2024 रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे काही लोक इकोस्पोर्ट ही 4 चाकी वाहनामध्ये गुटखा भरून आणणार आहे। मग त्या दृष्टीने आम्ही सदरची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बलकवडे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी साहेब आणि भोकरदनचे उपविभागीय अधिकारी श्री गणपत दराडे साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या धावड्या परिसरामध्ये दबा धरून बसलो होतो। साधारणतः रात्री 7:30-8 वाजेच्या सुमारास आम्हाला ज्या वर्णनाच्या गाडीची माहिती मिळालेली होती ती गाडी आम्हाला दिसली। ती गाडी दिसल्यानंतर आम्ही त्याला बॅटरीचा उजेड करून आणि हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर गाडी यांनी आम्हाला कट मारून धावड्याच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेली। आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून लोकांना सदर गाडी ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली व समता चौकमध्ये त्या लोकांना सांगितलं की तिथं काहीतरी आडवे वाहने लावा जेणेकरून ती गाडी ताब्यात घेता येईल। परंतु सदर गाडीतला वाहन चालक असा तरबेज होता की त्यांनी ती गाडी भरधाव वेगात घातली की जे लोक तिथं थांबलेले होते त्यांच्या गाड्या लावलेल्या होत्या त्या गाड्यावर गाडी टाकून लोकांना जखमी करून तिथून भरधाव वेगात परत शिवण्याकडे निघाला। आम्ही त्याच गाडी मागे परत आमच्या गाडीने भरधाव वेगात गाडी त्यांच्या पाठीमागे लावली, परंतु सदर गाडी परत भोंबे आडगाव मार्गे अनव्याकडे निघालेली होती। आम्ही आडगाव भोंबेला लोकांना मदतीला सांगून तिथं वाहने लावायला सांगितलं। त्यानंतर लोकांनी तिथे वाहने आडवी लावली पोलिसांची मदत करण्यासाठी। आम्ही त्या गाडीच्या साधारणतः आमचं जास्त अंतर नव्हतं, 1 किलोमीटरचा अंतर होता, कारण ती गाडी 120-130च्या स्पीडनं चालत होती आणि आम्ही सरासरी 90-80-90च्या स्पीडनं चालत होतो। परंतु आडगाव भोंबेला गेल्यानंतर तिथे लोकांनी आडव लावल्यानंतर त्या लोकांनी त्यांच्या अंगावर घालून परत गाडी रिटर्न केली आणि परत शिवण्याकडे येत होते। आणि ज्यावेळेस शिवण्याकडून येत होते तर आम्ही शिवण्याकडून तिकडे जात होतो आडगाव भोंबेकडे। तिथे जात असताना आमची मध्यभागी तिथं गाठभेट झाली। आम्ही गाडी अडवली तर त्यांनी आमच्या अंगावर गाडी टाकून निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही वेळेचे भान ठेवून आमच्या सोबत जे स्टाफ होते आपले संतोष जाधव, जीवन भालके, नितेश खरात यांच्या मदतीने आणि लोकांच्या मदतीने आम्ही सदर गाडी आडवी लावून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर सदर गाडीमध्ये आम्ही पाणी केली तर त्याच्या गाडीमध्ये ते सीटा खाली करून पूर्ण ते गुटख्याने भरलेली होती। मग आम्ही त्या लोकांना विचारलं, त्यांचं नाव काय विचारलं तर त्यांनी आमचं नाव त्याचं नाव सांगितलं की शेख अमीर शेख बाबा आणि शेख अमीर शेख सिराज, दोन्ही राहणार काझी मोहल्ला भोकरदन। मग आम्ही त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन आणि ती गाडी ताब्यात घेऊन त्या गाडीचा समोरचा भाग त्यांनी 1-2 ठिकाणी ठोकलेला असल्यामुळे समोरचा पूर्ण भाग त्याचा डंपर तुटलेलं होतं।
ती गाडी आम्ही लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं पोलीस स्टेशनला आणली. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिचा सविस्तर पंचासमक्ष पंचनामा केला. तर त्याच्यामध्ये साधारणतः 3,92,000चा जाफरीन जर्दा गुटखा तसेच विमल पान मसाला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुटख्याचे जे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले जे शरीरासाठी अपायकारक आहे असा गुटखा आम्ही जप्त केला. 2 आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आता पुढील तपास चालू आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सदर माल कुठून आणलेला आहे, तर कोणाला विकणार होता, याला आणखी कोणी सोबत होते का, या पद्धतीचा उलगडा निघण्यासाठी आम्ही आता सदर आरोपींना कोर्टात हजर करणार आहे आणि PCR घेतल्यानंतर पुढील तपास करणार आहे. याच्यासाठी आम्हाला पोलिसांनी तर जीवाची न पर्वा करता त्यांचा पाठलाग करून केलेले, पण याच्यासाठी कामासाठी आज आम्हाला गावकरी धावडा असो, आडगाव भोंबे असो, अनवा असो, भोरखेडा असो, या लोकांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे. असे जर पोलिसांबद्दल आणि जर जनतेबद्दल एक अशी सहानुभूती आणि कम्युनिकेशन असलं तर नक्कीच असे जे गुन्हेगार आहे यांना आपल्याला पाबंद करण्यासाठी नक्कीच मदत होते. तर एक लोकांना जे धावड्याचे लोक आहे, समतानगरचे आहे, भोरखेड्याचे आहे, आडगाव भोंबे अनवाचे आहे, अशा लोकांना मी धन्यवाद देतो की असे गुन्हेगारीला आपण म्हणजे पकडण्यासाठी मदत केलेली आहे. हा त्यांच्याबद्दल एक चांगला जनतेमध्ये मेसेज आहे. एक समतानगर येथील जो व्यक्ती आहे जो गाडी अडवण्यासाठी पोलिसांना मदत करत होता, त्याच्या अंगावर गाडी त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे आणि जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचार सुद्धा केलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव सतीश शेनपड मोकासरे असं आहे. त्यांनी खाजगी हॉस्पिटलला उपचार घेतलेला आहे आणि तो आता चांगल्या स्थितीमध्ये आहे. आता त्याला मला म्हणजे एवढं त्यांनी जीवावर हे करून पोलिसांची मदत केलेली, गुन्हेगाराला पकडण्यासाठी मदत केली, त्यांची आम्ही जाऊन पोलिसांतर्फे सत्कार करणार, त्याची भेट घेणार आहे.